Hello friends, today we are going to learn a very nice theorem, BPT, Basic Proportionality Theorem. This is very important theorem in the lesson similarity. समरूपता या प्रकरणामध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे जे आहे, हा सिद्धांत जो आहे, हे जे प्रमेय ते खूप महत्त्वाचं आहे, पण त्याच्यासाठी थोडीशी रिव्हिजन महत्त्वाची आहे जे आपण शिकलेलो आहे. बघूया आपल्याला काही आठवतंय का. बघा बरं, माझ्यावर थोडंसं लक्ष द्या. काही रिव्हिजन या सदरामध्ये उजळणीमध्ये आपण असं पाहतोय की पहिल्यांदा बघा की इन ट्रायंगल दोन ट्रायंगल्स आहेत, इन ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2 असे दोन तुम्हाला ट्रायंगल्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण एकूण 4 नियम शिकलोय, लक्षात घ्या. त्यातला पहिला नियम काय शिकलो बघा बरं सर. व्हॉट इज द फर्स्ट रूल. पहिला नियम असा शिकलो आपण की इफ B1 इज इक्वल टू B2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा बेस आणि दुसऱ्या त्रिकोणाचा बेस सेम असेल. जर पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि दुसरा त्रिकोणाचा पाया समान असेल तर काय होतं सांगा सर. तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ दॅट ट्रायंगल हे कसे असतात, इज इक्वल टू H1 अपॉन H2. मग पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाची उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. हा पहिला नियम. जर पाया समान असेल, if bases are equal, then ratio of areas of that triangles is equal to ratios of their heights. जर पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा भागाकार हा त्या उंचींच्या भागाकारा एवढा असतो, असं आपण शिकलो की नाही. पहा बरं, आपण दुसरा आता नियम काय शिकलो सांगा बरं. व्हेरी इम्पॉर्टंट रूल. काय शिकलो आपण. इफ H1 इज इक्वल टू H2 जो आता BPT ला लागणार आहे आपल्याला, जर उंची समान असेल, H1 इज इक्वल टू H2 जर उंची समान असेल, देन तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. म्हणजेच जर त्या दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा भागाकार बरोबर त्या पायांचा भागाकार. इफ हाइट्स आर इक्वल देन एरिया रेशो ऑफ द एरियाज ऑफ दॅट ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. आणखीन एक तिसरा रूल आपण काय शिकलो बघा बरं सर. थर्ड रूल आपण काय शिकलो त्या संदर्भामधला जो आत्ता आपल्याला लागणार आहे. थर्ड रूल काय शिकलो आपण. इफ B1 इज इक्वल टू B2 बेस समान असेल, इफ H1 इज इक्वल टू H2 जर हाईट समान असेल, पाया समान असेल, उंची समान असेल, देन their ratio area of triangle 1 divided by area of triangle 2 is equal to 1. काय शिकलो आपण. जर पाया समान असेल, जर उंची समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा भागाकार 1 असतो. इफ बेसेस आर इक्वल, इफ हाइट्स आर इक्वल, then ratios of areas of that triangle is equal to 1. म्हणजेच काय, म्हणजेच दॅट इज याचा अर्थ म्हणजेच ह्या दोन हे भागिलेचं गुणिले केलं की एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं क्षेत्रफळ समान असतात. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान असतं. केव्हा असतं. दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे समान केव्हा असतात, जर पाया समान असेल आणि जर उंची समान असेल तर. असं आपण पाहिलं. आणि चौथा आणि शेवटचा रूल आपण असा पाहिला बघा सर. हा चौथा, जर पाया समान नसेल, इफ B1 इज नॉट इक्वल टू B2
जर उंची समान नसेल h1 इज नॉट इक्वल टू h2, जर पाया समान नसेल, जर उंची समान नसेल, देन रेशो ऑफ द एरियाज ऑफ द ट्रायंगल्स, area of triangle 1 divided by area of triangle 2 is equal to base into height, म्हणजे b1 into h1 divided by b2 into h2. काय शिकलो बघा सर, चौथा रूल आपण, जर पाया समान नसेल, जर उंची समान नसेल, तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची यांचे गुणोत्तर. If bases are not equal, if heights are not equal, then the ratio of the areas of that triangles is equal to ratio of product of base and height respectively. तर असं हे 4 नियम आहेत बघा सर. पाया समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर उंचीचे गुणोत्तर, उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर, पाया आणि उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर 1, आणि पाया पण समान नसेल, उंची पण समान नसेल, तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची यांचे गुणोत्तर. असं आपण हे 4 रूल शिकलो, ज्याचा वापर आता आपण इथे करणार. थेरम आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ह्याला म्हणतात, लक्षात घ्या, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ह्याला बेसिकला शब्द आहे मूलभूत, ह्याला मराठीत शब्द आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय खूप अतिशय महत्त्वाचं प्रमेय आहे. त्याला इंग्लिशमध्ये बीपीटी या नावाने फेमस आहे. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, एक ट्रायंगल काढावा लागेल सर आपल्याला. पहिल्यांदा एक ट्रायंगल, समजा आपण एक ट्रायंगल काढला सर, असा समजा आपण एक असा ट्रायंगल काढला, लक्षात घ्या सर, हा ट्रायंगल काढला, राईट, हा असा आपण ट्रायंगल काढला. ह्या ट्रायंगलला आपण नाव देऊया ABC. असा आपण एक ट्रायंगल काढला, लक्षात घ्यायचं, नाव दिलं आपण ABC. आणि इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, मग त्रिकोणाच्या बाजू किती आहेत? 3 बाजू आहेत, 3 साइड्स आहेत, देयर आर 3 साइड्स. त्याच्या एका बाजूला, कुठली बाजू घ्या, समजा BC ही एक बाजू आहे, तर ही जी बाजू आहे, लक्षात घ्या, ही बाजू, तर ह्या बाजूला एक पॅरलल लाईन काढायची. ह्या बाजूला एक पॅरलल लाईन काढायची, लक्षात घ्या. कशी काढायची? जी इंटरसेक्ट्स, जी छेदते द रिमेनिंग साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. उरलेल्या 2 बाजूला 2 बिंदूत छेदते. आता ह्या त्रिकोणाच्या ह्या बाजूला तुम्ही अशी लाईन पॅरलल काढून चालणार नाही, कारण ही लाईन पॅरलल आहे BCला, नो डाऊट, पण ती ह्या 2 साइडला छेदते का? नाही. मग समजा तुम्ही अशी लाईन काढली, A मधून जाणारी, लक्षात घ्या, अशी, ही चालेल का? तर धिस लाईन इज पॅरलल टू BC अँड धिस लाईन इज इंटरसेक्ट टू 2 साइड्स. ही लाईन दोन्ही बाजूला छेदते, पण नाही चालत. ते म्हणतात की इट इंटरसेक्ट्स रिमेनिंग साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट. 2 वेगवेगळ्या बिंदूमध्ये, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे बिंदू, 2 वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदलं पाहिजे. म्हणजे लाईन कशी पाहिजे? BCला पॅरलल पाहिजे आणि ती ह्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदली पाहिजे. म्हणजे इथं लक्षात घ्या P आणि इथं लक्षात घ्या Q, अशी ह्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदली पाहिजे. एका बिंदूत नाही चालणार, एका बिंदूत इंटरसेक्ट होऊन नाही चालणार. म्हणजे ही रेषा नाही चालणार, ही तर काही कुठे इंटरसेक्ट होत नाही, त्यामुळे ही पण नाही चालणार. तुमच्या लक्षात ही लाईन पाहिजे, जी लाईन त्रिकोणाच्या एक साइडला पॅरलल आहे. द लाईन L is parallel to BC and it intersects other 2 sides into distinct points P and Q. हे जे इफचं असतंय सर, हे देन नंतर हे जे इफचं असतंय, इफ वरून आकृती काढायची असते, देन वरून नाही. इफ वरून आकृती काढायची, लक्षात घ्या. जे इफ मध्ये मटेरियल दिलेलं असते त्याच्यावरून आकृती काढायची असते आणि त्याच्यावरून गिव्हन लिहायचं असते. गिव्हनला मराठीमध्ये पक्ष म्हणतात, लक्षात घ्या. गिव्हन हे लिहितात कशावरून? इफ वरून.
जर, मराठीमध्ये जर वरून, म्हणजे जर वरून फिगर काढायची आणि या फिगरचं वर्णन लिहायचं. लक्षात घ्या सर, फिगरचं वर्णन लिहायचं. बघूया बरं कसं लिहू आपण. त्यामध्ये असं लिहिता येईल, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल ABC PQ इज पॅरलल टू, किंवा लाईन L, बरोबर सर, लाईन L इज पॅरलल टू साइड BC. ही जी लाईन L आहे ती BC ला पॅरलल आहे आणि लाईन L इंटरसेक्ट्स AB अँड AC इन द पॉइंट्स P अँड Q रिस्पेक्टिव्हली. आणि काय सांगा, लाईन L intersects AB and AC in points P and Q respectively. बघा बरं, हे मराठीत कसं म्हणणार. त्रिकोण ABC मध्ये रेषा L पॅरलल टू बाजू BC, रेषा L पॅरलल टू बाजू BC, रेषा L ही AB आणि AC ला बिंदू P आणि Q मध्ये अनुक्रमे छेदते. पुन्हा एकदा बघा सर, त्रिकोण ABC मध्ये रेषा L पॅरलल टू बाजू BC, रेषा L AB आणि AC ला बिंदू P आणि Q मध्ये अनुक्रमे छेदते. असं मराठीमध्ये. काय सिद्ध करायचं आहे? हे जे प्रूव्ह असतं ते प्रूव्ह ह्या देन वरून करतात सर, देन वरून. ह्या देन जे आहे त्याच्यावरून प्रूव्ह करतात सर, लक्षात घ्या. काय प्रूव्ह करायचं आहे तर द लाईन डिव्हाइड्स द साइड्स इन द सेम रेशो. ही जी लाईन आहे ती ह्या दोन साइड्सला सेम रेशो मध्ये, सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजे ह्या साइडचा रेशो आणि ह्या साइडचा रेशो सेम आहे. ह्या साइडचा, पहिल्या साइडचा रेशो आणि दुसऱ्या साइडचा रेशो सेम आहे हे प्रूव्ह करायचं आहे. त्यांनी काय सांगितलंय, धिस लाईन डिव्हाइड्स द साइड्स, ही साइड आणि ही साइड्स, इन द सेम प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन म्हणजे काय सांगा, की ह्या साइड्सच्या ह्या दोन बाजूचं डिव्हिजन आणि ह्या साइड्सच्या दोन पार्टचं डिव्हिजन सेम आहे, इक्वल आहे. त्याला सेम प्रपोर्शन म्हणतात. मग ह्या साइडचे दोन पार्ट कुठले, AP आणि PB. काय आहेत बघा सर, AP आणि PB ह्या दोघांचं डिव्हिजन केलं. इकडलं AQ आणि QC, इकडला भाग सर AQ आणि QC. बघा समजतंय का, की त्यांनी सांगितले ही रेषा या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे या बाजूचे दोन तुकडे आणि या बाजूचे दोन तुकडे यांचा भागाकार कसा आहे सांगा सर, समान आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. टू प्रूव्ह याचा अर्थ सिद्ध करा. टू प्रूव्ह याचा अर्थ काय बघा सर, सिद्ध करा. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन कडे जायचं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये रचना असं म्हणतो. लक्षात घ्या सर. मग रचनामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे तर फर्स्टला QB जोडायचं आहे सर. लक्षात घ्या सर, QB आपल्याला जोडायचं आहे. जॉईन QB, जॉईन लक्षात घ्या QB. आणखीन एक लक्षात घ्या, आणखीन एक जोडायचं आहे ते PC. जॉईन PC आत्ता नाही, ते नंतर जोडायचं आहे सर, बघूया. जॉईन PC अशा आपल्याला दोन रचना करायच्या आहेत. लक्षात घ्या. प्रूफ, प्रूफ याला म्हणतात लक्षात घ्या सिद्धता. प्रूफला काय म्हणतात बघा सर, सिद्धता असं म्हणतात सर. प्रूफला म्हणतात सिद्धता. आता ही सिद्धता काय मराठीमध्ये म्हटलं, सिद्धता म्हणजे काय करायचंय तर हे दोन ट्रायंगल्स घ्यायचे आहेत सर आपल्याला. आता नीट लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, म्हणजे आपल्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल APQ, हा ट्रायंगल राईट, आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो PPQ. बघा हे दोन ट्रायंगल्स राईट, ह्या दोन ट्रायंगल्सचा विचार आपल्याला करायचा आहे. ह्या दोन ट्रायंगल्सचा आपल्याला विचार करायचा आहे. फर्स्ट ट्रायंगल इज APQ
अनादर ट्रायंगल इज PBQ. आणि ह्या दोन ट्रायंगल्स जर बघायला गेलात तर हे त्यांचे बेस आहेत असे गृहीत धरा, आणि त्यांचा कॉमन पॉइंट जो आहे, कॉमन व्हर्टेक्स तो हा आहे, हा त्यांचा कॉमन व्हर्टेक्स आहे. आणि जर कॉमन व्हर्टेक्स असेल तर त्याची हाईट कशी असणार सांगा? समान असणार. हे तुम्हाला कळावं म्हणून लक्षात घ्या. हे मी थोडी फिगर ह्या साईडला घेतो कळावं म्हणून. एक्झाममध्ये घ्यायची गरज नाही. इट्स नॉट नेसेसरी इन द एक्झाम. पार्ट फर्स्ट बघा बरं मी कशी घेतोय. तर याच्यामध्ये ही जी AB आहे ती मी खाली घेतो सर, तुम्हाला कळावी म्हणून. अशी AB मी खाली घेतली, राईट. ही AB मी खाली घेतली. हा जो पॉइंट Q आहे, बरोबर सर, हा जो पॉइंट Q आहे तो मी असा वर घेतो. इथं मी पॉइंट Q घेतला सर, लक्षात घ्या. आणि हा जो काही रेड ट्रायंगल आहे, हा असा रेड ट्रायंगल असा आला सर, हा बघा सर, हा रेड ट्रायंगल, राईट, हा रेड ट्रायंगल आला. आणि हा जो तुमचा ब्लॅक ट्रायंगल आहे तो असा आहे सर, एक दुसरा ब्लॅक ट्रायंगल PBQ. हा वरचा कुठला आला बघा सर, वरची साईड जी आहे ती Q आहे. दिस इज द अप्पर साईड इज Q. ही Q साईड आहे, लक्षात घ्या. आणि हा झाला अँगल APQ. ह्याला पॉइंट P इज हिअर. हा P इज हिअर, APQ दिसला का बघा सर, APQ, Q वरच्या साईडला. ब्लॅक कसा येईल, PBQ. हा PBQ बघा सर, हा दिसला का बघा, हा PBQ, हा ट्रायंगल दिसतोय का बघा सर, राईट, PBQ. फक्त असं केलं. आता त्या दोघांचा कॉमन व्हर्टेक्स काय बघा सर, Q आहे का बघा सर, कॉमन व्हर्टेक्स Q आहे. आणि जर हाईट काढली तर रेडची हाईट अशी येईल का नाही बघा, ही रेडची हाईट. आणि ब्लॅक, रेडचा बेस काय आहे, AP आहे. ब्लॅकचा बेस काय आहे, PB आहे. मग जर बेस, त्याचा पाया आडवा आहे, त्याचा पाया कसा आहे, आडवा आहे, म्हणजे उंची, हाईट कशी असणार, उभी असणार. म्हणजे ब्लॅकची सुद्धा उंची हीच असणार, बरोबर सर. दोघांची उंची सेम आहे. ब्लॅकची हाईट आणि रेडची हाईट सेम आहे. का सेम आहे? कारण त्या दोघांचा व्हर्टेक्स कॉमन आहे. त्या दोघांचा काय सांगा सर, व्हर्टेक्स कॉमन आहे. मग त्याला आपल्याला तुम्हाला म्हणता येईल सर, ते दोन ट्रायंगल्स मध्ये आपण पाहतोय, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का बघा सर, असं आपण म्हणूया, इन फर्स्ट ट्रायंगल कुठला सांगा सर, APQ. इन ट्रायंगल लक्षात घ्या APQ. अँड अनादर ट्रायंगल कुठला आहे बघा सर, इन ट्रायंगल PBQ. बरोबर, इन ट्रायंगल PBQ, राईट. कुठला कॉमन व्हर्टेक्स आहे सांगा सर, Q इज अ कॉमन व्हर्टेक्स. हा दोघांचा लक्षात घ्या, Q हा एक सामायिक शिरोबिंदू आहे. मराठीमध्ये Q हा सामायिक शिरोबिंदू आहे. म्हणून त्यांच्या हाईट्स कशा आहेत सांगा सर, इक्वल आहेत. देअरफॉर देअर हाईट्स त्या त्रिकोणांच्या, देअर हाईट्स आर इक्वल. त्यांची उंची समान आहे. मग हाईट जर इक्वल असेल सर, हाईट जर इक्वल असेल तर आपण काय करतो सांगा, ह्या दोन त्रिकोणांचा रेशो म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. हाईट जर इक्वल असेल, H1 बरोबर H2 असेल, तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. मग एरिया ऑफ ट्रायंगल 1 काय सांगा, फर्स्ट ट्रायंगल आहे APQ. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल काय बघा सर, APQ. सेकंड ट्रायंगल काय बघा सर, PBQ. ट्रायंगल लक्षात घ्या, ब्लॅक ट्रायंगल आहे तो, ट्रायंगल PBQ. आता त्यांचे हाईट्स इक्वल आहे, त्यामुळे लक्षात घ्या, रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशोज ऑफ बेसेस. मग लालचा बेस काय आहे, AP. ब्लॅकचा बेस काय आहे बघा सर, PQ. हे त्याचे बेसेस आहेत सर, लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणजे एरिया ऑफ दीज टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ
bases of these two triangles AP upon PB. This is AP upon PB. AP upon PB. Right? And this is result number 1. हे आता पूर्ण झालं सर. हे AP upon PB झालं. सिमिलरली आता आपण AQ upon QC करायचं आहे, लक्षात घ्या सर. काय करायचं बघा सर, AC upon QC. आता आणखीन एक आपण सांगितलं की जॉईंट PC म्हटलं होतं बघा. मग जॉईंट PC बघूया सर. हे PC जोडलं मी. ओके, हे जॉईंट PC. आणि दुसरा ट्रायंगल कुठला आहे बघा सर. आता हा जसं हा AQP आहे किंवा APQ आहे, हा APQ जसा आहे तसाच हा CPQ आहे बघा सर. कुठला आहे बघा सर, CPQ हा ट्रायंगल आहे. मग आता हे करत असताना हे दोन ट्रायंगल्स मी जरा इकडल्या साईडला घेतो सर. हा त्यांचा बेस आहे, हा त्यांचा बेस आहे आणि हा त्यांचा कॉमन व्हर्टेक्स आहे APQ आणि CPQ याचा. हे दोन, ह्या दोन ट्रायंगलचा AC हा बेस आहे बघा. दिसतंय का सर. इथं मी म्हटलं पार्ट सेकंड. लक्ष आहे का सगळ्यांचं. पार्ट सेकंड काय केलं बघा सर. मी हा जो आहे AC ही साईड खाली घेतो. ही AC ही मी साईड खाली घेतली. ओके बघा सर. त्याच्यानंतर लक्षात घ्या P वरती आहे, हा इथं P वर घेतो. ओके. आणि मग लक्षात घ्या हा रेड ट्रायंगल झाला. कशाला सांगा, PAQ. हा PAQ रेड ट्रायंगल घेतो सर मी. हा PAQ हा लक्षात घ्या. PAQ हा रेड ट्रायंगल झाला का बघा सर. PAQ हा रेड ट्रायंगल. आणि हा ब्ल्यू ट्रायंगल झाला सर आता कुठला, PQC. हा PQC दिसला का बघा सर. हा PQC कुठला ट्रायंगल झाला, ब्ल्यू ट्रायंगल झाला बघा बरं. झाला का. राईट. आता ह्यांचे बेसिस कुठे आहेत, AQ आणि QC. AQ आणि QC हा बेस आहे आणि त्याचा कॉमन व्हर्टेक्स कुठला झाला बघा सर. आता हा त्याचा झाला कॉमन व्हर्टेक्स P. त्यामुळं कॉमन व्हर्टेक्स P झाल्यामुळं लक्षात घ्या ही जी काही हाईट आहे रेडची हाईट आणि ही जी काही लक्षात घ्या ही ब्ल्यूची हाईट आहे, त्या दोन्ही हाईट्स कशा झाल्या सांगा सर, सेम झाल्या. देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल. आणि हाईट्स का इक्वल आहेत, कारण ह्या दोन ट्रायंगल रेड आणि ब्ल्यू ट्रायंगलचा कॉमन व्हर्टेक्स P आहे. मग आता आपण हे लिहूया बरोबर. इन ट्रायंगल हा याच्यामध्ये आपण घेऊया सर. पहिला ट्रायंगल कुठला आहे बघा सर. तर पहिला ट्रायंगल जो आहे तर APQ फर्स्ट ट्रायंगल रेड आहे. इन ट्रायंगल APQ बरोबर सर. इन ट्रायंगल APQ आणि दुसरा ट्रायंगल जो आहे तो PQC. इन ट्रायंगल APQ आणि सेकंड जो ट्रायंगल आहे तो QPC अँड सेकंड ट्रायंगल QPC. ह्या दोन ट्रायंगल मध्ये P इज कॉमन व्हर्टेक्स बघा सर. P इज अ कॉमन व्हर्टेक्स. हा समायिक शिरोबिंदू आहे. P हा समायिक शिरोबिंदू आहे आणि समायिक शिरोबिंदू असल्यामुळे देअर हाईट्स आर इक्वल. देअर हाईट्स आर इक्वल बघा सर. समजते का. देअर हाईट्स आर इक्वल. त्यांची जी उंची आहे ती समान आहे. मग उंची जर समान असेल तर ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर बेसिस. म्हणजे कसं होईल बघा सर. ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर ह्या दोन त्रिकोणांच्या पायाचे गुणोत्तर. का तर हाईट सेम आहे. मग पहिल्या त्रिकोणाचं लक्षात घ्या एरिया काय आली, APQ. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ. दुसरा ट्रायंगल कुठला आहे बघा सर, QPC. एरिया ऑफ ट्रायंगल लक्षात घ्या QPC. एरिया ऑफ ट्रायंगल QPC. हे दोन ट्रायंगल त्यांचे जे रेशिओज ऑफ एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशिओज ऑफ देअर बेसेस. रेड ट्रायंगलचा बेस कुठला आहे बघा सर, AQ. आणि ब्ल्यू ट्रायंगलचा लक्षात घ्या बेस कुठला आहे सांगा, QC. बघा सर ब्लॅक ट्रायंगलचा इथं लक्षात घ्या. इथं हा जो ट्रायंगल आहे तो लक्षात घ्या ब्ल्यू आहे. या ट्रायंगलचं नाव जे आहे ते लक्षात घ्या QPC. राईट, QPC.
तर इथं सर हे AQ अपॉन QC आता सिद्ध झालं सर. AQ अपॉन QC हे काय झालं सांगा सर, सिद्ध झालं. दिस इज नोन ॲज रिझल्ट नंबर 2. आता जर ह्या दोघांच्याकडे तुम्ही बघायला गेलात तर AP अपॉन PB रेडी झालं, AQ अपॉन QC रेडी झालं, AP अपॉन PB तयार आहे, AQ अपॉन QC तयार आहे. आता दोन इक्वल दाखवायचे. हे इक्वल केव्हा येईल तर ही लेफ्ट साइड आणि ही लेफ्ट साइड सेम पाहिजे. तर ह्याचा न्यूमरेटर सेम आहे बघा, APQ रेड रेड न्यूमरेटर सेम आहे. आता डिनॉमिनेटर सेम दाखवायला पाहिजे. म्हणजे हा ब्लॅक ट्रायंगल आणि हा ब्ल्यू ट्रायंगल सेम दाखवायला पाहिजे. हा ब्लॅक ट्रायंगल आणि हा ब्ल्यू ट्रायंगल काय दाखवायला पाहिजे सांगा सर, सेम दाखवायला पाहिजे. ते दाखवला की तुमचं काम झालं आणि त्याला आपण म्हणूया रोमन थर्ड. मग आपल्या मेन आकृतीमध्ये या बरं, इकडल्या मेन आकृतीत या पहा. दिस इज इन फिगर पहा. आपल्याला जर बघायला आलो आपण तर ह्या दोन हे जर बघितलं तर ही लक्षात घ्या ब्लॅक ट्रायंगल आणि लक्षात घ्या हा तुमचा ब्ल्यू ट्रायंगल. दिसला का बघा सर, हा तुमचा जो आहे तो ब्ल्यू ट्रायंगल, राईट. हा ब्ल्यू ट्रायंगल, हा ब्लॅक ट्रायंगल आणि हा ब्ल्यू ट्रायंगल. आता हा ब्लॅक ट्रायंगल दिसला का बघा, हा ब्लॅक ट्रायंगल आणि हा ब्ल्यू ट्रायंगल ह्या दोन समांतर रेषांच्या मध्ये आहे आणि हे दोन ट्रायंगल तुम्हाला इक्वल दाखवायचे आहेत, त्याची एरियाज दाखवायचे आहेत. जर आपण फिगर वेगळी काढूया जी किचकट होत नाही. काय करायला लागेल, दोन पॅरलल लाईन्स काढायला लागतील आणि हा एक ब्लॅक ट्रायंगल काढायला लागेल आणि हा एक ब्ल्यू ट्रायंगल काढायला लागेल आणि ते दोन इक्वल दाखवूया. या बरं बघूया आपण कसं करता येईल आपल्याला. तर इथं आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी ह्या दोन पॅरलल लाईन्स पहिल्या तुम्हाला इथं काढायला लागतील सर. ही एक पॅरलल लाईन आहे, राईट. ही एक पॅरलल लाईन आहे, ओके, राईट. ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. ह्या पॅरलल लाईन मध्ये तुम्हाला ब्लॅक ट्रायंगल दाखवायला लागेल सर, बरोबर आहे. ब्लॅक ट्रायंगल दाखवायला लागेल म्हणजे कसं दाखवायला लागेल बघा सर, हा PBQ असं दाखवायला लागेल. हा P आहे, इथे लक्षात घ्या Q आहे, बरोबर सर, आणि इथे B आहे, PBQ. हा ट्रायंगल बघा दिसला का बघा सर, हा PBQ, ओके. हा PBQ हा ट्रायंगल तुमचा ब्लॅक ट्रायंगल. आणि तुमचा ब्ल्यू ट्रायंगल कसा दिसतोय बघा सर, इकडे कुठेतरी C आहे. कुठे आहे बघा सर, इकडे कुठेतरी C आहे बघा सर. हे हा इथं C आहे, इथं C आहे, राईट. आणि तो ट्रायंगल दिसत असताना लक्षात घ्या तो असा दिसेल बघा सर. आता या ठिकाणी QPC, हा Q, हा P आणि हा C, हा ब्ल्यू ट्रायंगल दिसला का बघा सर. आता कॉन्सन्ट्रेट करा सर, ब्लॅक ट्रायंगल वर कॉन्सन्ट्रेट करा आणि ब्ल्यू ट्रायंगल वर कॉन्सन्ट्रेट करा. हा ब्लॅक ट्रायंगल आहे PBQ, हा PBQ ब्लॅक ट्रायंगल. हा ब्ल्यू ट्रायंगल आहे QPC, हा QPC. हे दोन ट्रायंगलची एरिया आम्हाला सेम दाखवायची. केव्हा सेम होईल, जर त्याचा बेस समान असेल आणि जर त्याची हाईट समान असेल. मग मला सांगा ह्या दोन ट्रायंगल्स, हा ब्लॅक ट्रायंगल जो आहे लक्षात घ्या त्याची जो बेस आहे तो PQ म्हणता येईल सर. ब्लॅक ट्रायंगलचा जो बेस आहे त्याला PQ म्हणता येईल, बेस. ब्ल्यू ट्रायंगलचा जो आहे तो सुद्धा बेस लक्षात घ्या PQ म्हणता येईल. म्हणजे ब्लॅक ट्रायंगल आणि ब्ल्यू ट्रायंगल ह्या दोघांचा पाया PQ आहे, बेस PQ आहे. बेस आर इक्वल. देअरफॉर लक्षात घ्या ट्रायंगल, ब्लॅक ट्रायंगलचं नाव PBQ. लक्षात घ्या ट्रायंगल PBQ, ट्रायंगल PBQ. ब्ल्यू ट्रायंगलचं नाव QPC, ट्रायंगल QPC, बरोबर सर. Triangle PBQ and triangle PQC have the same base, PQ, have the same base PQ. दोघांचा एकच पाय आहे म्हणजे B1 is equal to B2 झालं सर. B1 is equal to B2 झालं, सेम बेस. हा सेम बेस झाला सर. हाईट्स त्यांची इक्वल आहे का बघा सर. हाईट्स का इक्वल आहे, कारण त्या दोन पॅरलल लाईन्स मध्ये बाउंड आहेत. These two triangles are bound in parallel lines. हे दोन त्रिकोण समांतर रेषेत बद्ध आहेत आणि म्हणून त्यांची हाईट सेम असणार. ते हाईट्स कशी येईल बघा बरं सर. पाया आडवा आहे, बेस आडवा आहे, हाईट उभी असणार. हा आहे व्हर्टेक्स, ही हाईट झाली बघा सर, ही हाईट.
हा बेस आडवा आहे, ही हाईट उभी झाली बघा, ही हाईट उभी झाली. कळलं का बघा सर? ही ब्लॅकची हाईट, सर ही बघा ब्लॅकची हाईट मी रेड न काढता ब्लॅकनी काढतो सर. ही ब्लॅकची हाईट बघा सर, ही ब्लॅकची हाईट. ही ब्ल्यूची हाईट बघा सर, समजते का? ही ब्ल्यू ट्रायंगलची हाईट बघा बरं. आणि ब्लॅक ट्रायंगलची हाईट आणि ब्ल्यू ट्रायंगलची हाईट सेम आहे का? तर हे रेल्वेचे दोन रूळ आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. आणि पॅरलल लाईन्स असल्यामुळं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते सेम असणार. हाईट्स आर इक्वल, देअर हाईट्स आर इक्वल. मग त्यांची उंची समान आहे का? तर बिकॉज दे आर बाउंड इन पॅरलल लाईन्स. आता त्यांचं लक्षात घ्या, हॅव द सेम बेस ट्रायंगल हे हॅव द सेम बेस पी क्यू. इथं बेस हा शब्द लिहायचा राहिला. हॅव द सेम बेस पी क्यू. आणि त्यामुळे सेम बेस असल्यामुळे लक्षात घ्या इथं काय झालं सांगा सर, B1 इज इक्वल टू B2 झालं सर. हां, आता देअर हाईट्स आर ऑल्सो इक्वल का? बिकॉज दीज टू ट्रायंगल्स आर बाउंड इन पॅरलल लाईन्स. दीज टू ट्रायंगल्स आर बाउंड बघा सर, दीज टू ट्रायंगल्स are bound in parallel lines. हे दोन त्रिकोण समांतर रेषेत बद्ध आहेत. हे जे दोन त्रिकोण आहेत ते समांतर रेषेत बांधले गेलेत. Therefore their heights are equal. Their heights are equal. त्यांची जी उंची आहे ती समान आहे. बरोबर आहे सर? हाईट्स आर इक्वल म्हणजेच H1 इज इक्वल टू H2. बेस इक्वल असेल, हाईट इक्वल असेल तर ह्या दोन ट्रायंगलची एरिया कशी असणार? इक्वल असणार. बेस इक्वल असेल, पाया समान असेल, उंची समान असेल तर ह्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ कशी असणार? समान असणार. म्हणून काळ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि निळ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं आहे? समान आहे. मग काळ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PBQ आणि निळ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल QPC. बरोबर सर? हे दोन इक्वल आहेत. दिस टू इक्वल्स, ह्याला म्हणूया आपण रिझल्ट नंबर 3. मग आता बघा सर, ब्लॅक इज इक्वल टू ब्ल्यू झालं. हा ब्लॅक ट्रायंगल आणि हे ब्ल्यू ट्रायंगलची एरिया सेम, म्हणजे डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटर सेम आहेच. अंश समान आहे, एपीक्यू सेम आहे. छेद समान आहे, म्हणजे लक्षात घ्या डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजे लेफ्ट साइड सेम आहे. म्हणजे ही राईट साइड आणि ही राईट साइड कशी होणार? सेम होणार. म्हणजे लक्षात घ्या ह्या ठिकाणी ही राईट साइड AP अपॉन PB बघा सर, AP अपॉन PB, देअरफॉर AP अपॉन PB ही राईट साइड, आणि ही AQ अपॉन QC, हे दोन कसे आहेत सांगा सर? इक्वल आहेत. का इक्वल आहेत सांगा सर? कारण ही लेफ्ट साइड आणि ही लेफ्ट साइड सेम आहे. ही लेफ्ट साइड आणि ही लेफ्ट साइड सेम आहे का? तर एकचं न्यूमरेटर, दोनचं न्यूमरेटर सेम आहे, अंश समान आहे. आणि एकचा डिनॉमिनेटर आणि दोनचा डिनॉमिनेटर 3 नुसार सेम आहे. ह्याला कारण द्यायचं बाय 1 2 3. ह्याला कारण काय द्यायचं बघा सर? बाय 1 2 3. आणि मग शेवटचं वाक्य हेन्स प्रूव्ड. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे सिद्ध झालं. लास्ट वाक्य हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. आपल्या लक्षात येते का बघा सर? इथं आपण काय केलं? फिगर्स वेगवेगळ्या काढल्या सर. मेन फिगरवरून हे लाल ट्रायंगल आणि ब्लॅक ट्रायंगल कॉमन व्हर्टेक्स आहे म्हणून हाईट सेम असल्यामुळं रेशोज ऑफ एरियाज इक्वल टू रेशोज ऑफ बेसेस, हे कोण? हे मिळवलं. पुन्हा इथे रेड ट्रायंगल आणि ब्ल्यू ट्रायंगल ह्याचा कॉमन व्हर्टेक्स P आहे म्हणून याची हाईट्स इक्वल आहे. हाईट्स इक्वल असल्यामुळे रेशोज ऑफ एरियाज इक्वल टू रेशोज ऑफ बेसेस, ही राईट साइड मिळवली. मग आता आपल्याला हा ब्लॅक ट्रायंगल आणि हा ब्ल्यू ट्रायंगल इक्वल दाखवायचा आहे. तो दाखवण्यासाठी ब्लॅक आणि ब्ल्यू कुठं आहे
तर पॅरलल लाईन मध्ये आहे म्हणून तो काढून घेतला. मग ब्लॅक ट्रायंगलचा बेस पाया हा काही नाहीच आहे, लक्षात घ्या. हे जो काय ह्या ट्रायंगलचा काही संबंधच नाही आहे. हा ब्लॅक ट्रायंगल वर आहे, हा ब्लॅक ट्रायंगल, आणि हा ब्ल्यू ट्रायंगल, त्याचा हा बेस आहे आणि हा वर्टेक्स आहे. ब्ल्यूचा हा बेस आहे आणि हा वर्टेक्स आहे. बेस आर सेम, कॉमन बेस. PQ हा पाया आहे. therefore B1 is equal to B2. आणि these two triangles हे आर बाउंड इन पॅरलल लाईन्स. हे दोन त्रिकोण समांतर रेषेत बद्ध आहेत म्हणून त्यांची उंची समान आहे, म्हणून H1 is equal to H2. their heights are equal. बेस इक्वल असेल, हाईट इक्वल असेल तर दोन ट्रायंगलची एरिया कशी असणार? सेम असणार. म्हणून एरिया ऑफ ब्लॅक ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ ब्ल्यू ट्रायंगल. तर ब्लॅक ट्रायंगलची एरिया ब्ल्यू ट्रायंगलची एरिया सेम झाली, जे लेफ्ट साइड सेम झाला म्हणून राईट साइड सेम झाली, राईट साइड सेम. हेन्स बघा, लक्षात येते का सर? हा झाला BPT. परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला जातो. ह्या ज्या फिगर्स आहेत त्या काढण्याची गरज नाही आहे. ह्या फिगर्स काढण्याची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी शिकवण्यासाठी केले. मात्र हा मॅटर आवश्यक आहे, हा मॅटर तुम्हाला लिहिला पाहिजे. ह्या फिगर्स, एक्स्ट्रा फिगर्स काढण्याची गरज नाही, तुम्हाला मेन फिगरवरनं ते समजून येईल. लक्षात घ्या, बरोबर. पण ते समजावं, तुमच्या नजरेत बसावं म्हणून ही फिगर मी काढलेली आहे, तुमच्या लक्षात आली असेल. आता हा जो BPT आहे त्याचा आपण कॉन्व्हर्स, त्याचा व्यत्यास आपण समजून घेणार आहोत. एवढं पूर्ण याच्यावर घ्या सर.